सोमवार, मंगळवार, बुधवार, आठवड्याचे हे 7 वार कोणी आणि का बनवले? यामागे लपलेले शिवपुराणातील रहस्य तुम्हाला माहीत आहे का? अकाली मृत्यू टाळायचा असेल किंवा बुद्धी आणि संपत्ती वाढवायची असेल तर कोणत्या वारी, कोणती पूजा करावी? पहा शिवपुराणातील गुप्त नियम. शिवपुराणातील विद्येश्वर संहिता अध्याय 14 मध्ये भगवान शिवाने जगाच्या कल्याणासाठी 7 वारांची निर्मिती कशी केली आणि प्रत्येक वाराला कोणते विशेष फळ दिले याचे अद्भुत वर्णन केले आहे. यासोबतच अग्नियज्ञ, देवयज्ञ आणि ब्रह्मयज्ञ यांसारख्या नित्यकर्मांचे महत्त्वही या अध्यायात स्पष्ट केले आहे. अग्नियज्ञ, देवयज्ञ आणि ब्रह्मयज्ञाचे वर्णन भगवान शिवाकडून 7 वारांची निर्मिती व त्यांमध्ये देवाराधनेने मिळणाऱ्या विविध फळांचे कथन. ऋषींनी विचारले, प्रभो, आता आम्हाला अग्नियज्ञ, देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ, गुरुपूजा आणि ब्रह्मतृप्तीचे सविस्तर वर्णन सांगून अनुग्रहित करा. सुतजी म्हणाले, हे महर्षींनो, गृहस्थ पुरुषाने अग्नीत सायंकाळी आणि सकाळी तांदूळ इत्यादी द्रव्यांची आहुती देणे याला अग्नियज्ञ म्हणतात. ब्रह्मचर्याश्रमात असलेल्यांसाठी संविधांचे अग्नीत आधान करणे हाच अग्नियज्ञ आहे. त्यांनी संविधांचेच अग्नीत हवन करावे. हे ब्राह्मणांनो, ब्रह्मचर्याश्रमात राहणाऱ्या द्विजांचा जोपर्यंत विवाह होत नाही आणि ते गृहस्थ आश्रमाची प्रतिष्ठा प्राप्त करत नाहीत तोपर्यंत त्यांनी अग्नीत संविधांची आहुती देणे, व्रतांचे पालन करणे आणि विशेष यज्ञ करणे हेच कर्तव्य आहे. हे द्विजांनो, ज्यांनी बाह्य अग्नीचा त्याग करून आपल्या आत्म्यातच अग्नीचे आरोपण केले आहे अशा वानप्रस्थी आणि संन्याशांसाठी हाच विहित काळ आहे की त्यांनी हितकारक, मर्यादित आणि पवित्र अन्नाचे सेवन करावे. ब्राह्मणांनो, सायंकाळी अग्नीला दिलेली आहुती संपत्ती प्रदान करणारी असते आणि सकाळी सूर्याला दिलेली आहुती आयुष्य वाढवणारी असते. हे नीट समजून घेतले पाहिजे. दिवसा अग्नीचे तेज सूर्यामध्ये प्रविष्ट होते, त्यामुळे सकाळी सूर्याला दिलेली आहुती ही अग्नियज्ञाच्या अंतर्गतच येते. इंद्र इत्यादी सर्व देवतांच्या उद्देशाने अग्नीत दिलेली आहुती म्हणजे देवयज्ञ समजावा. स्थाली, पाक इत्यादी यज्ञांना देवयज्ञच मानले पाहिजे. लौकिक अग्नीत केलेले चूडाकरण म्हणजेच मुंज, चौड इत्यादी संस्कार निमित्तयुक्त हवन कर्मे ही सुद्धा देवयज्ञाच्या अंतर्गत येतात. आता ब्रह्मयज्ञाचे वर्णन ऐका. द्विजाने देवतांच्या तृप्तीसाठी निरंतर ब्रह्मयज्ञ केला पाहिजे. वेदांचा नित्य अभ्यास किंवा स्वाध्याय करणे यालाच ब्रह्मयज्ञ म्हटले गेले आहे. हा नित्यकर्माच्या नंतर सायंकाळापर्यंत केला जाऊ शकतो. रात्री ब्रह्मयज्ञाचा विधान नाही. अग्नीशिवाय देवयज्ञ कसा संपन्न होतो ते तुम्ही श्रद्धेने आणि आदरपूर्वक ऐका. सृष्टीच्या आरंभी सर्वज्ञ, दयाळू आणि सर्वसमर्थ महादेवाने सर्व लोकांच्या कल्याणासाठी वारांची कल्पना केली. ते भगवान शिव संसाररूपी रोग दूर करण्यासाठी वैद्य आहेत. सर्वांचे ज्ञाते आणि सर्व औषधांचेही औषध आहे. त्या भगवंताने सर्वात आधी आपल्या वाराची रचना केली, जो आरोग्य प्रदान करणारा आहे. त्यानंतर त्यांनी आपली मायाशक्तीचा वार म्हणजेच सोमवार बनवला, जो संपत्ती प्रदान करणारा आहे. जन्मकाळात दुर्दैवाग्रस्त बालकाच्या रक्षणासाठी त्यांनी कुमाराचा वार म्हणजेच मंगळवार कल्पिला. त्यानंतर सर्व समर्थ महादेवाने आळस आणि पापांची निवृत्ती करण्यासाठी तसेच लोकांचे हित करण्याच्या इच्छेने लोकरक्षक भगवान विष्णूचा वार बुधवार बनवला. यानंतर शिवाने पुष्टी आणि रक्षणासाठी आयुष्याचे कर्ते आणि तिन्ही लोकांचे स्रष्टे ब्रह्माजींचा वार गुरुवार बनवला, ज्यामुळे संपूर्ण जगाच्या आयुष्याची सिद्धी होऊ शकेल. त्यानंतर तिन्ही लोकांच्या वृद्धीसाठी आधी केलेल्या पुण्यपापाची रचना लक्षात घेऊन आणि कर्म करणाऱ्या लोकांना
त्यांच्या शुभाशुभ कर्माचे फळ देण्यासाठी भगवान शिवाने इंद्र म्हणजेच शुक्रवार आणि यम म्हणजे शनिवार यांच्या वारांची निर्मिती केली. हे दोन्ही वार अनुक्रमे भोग देणारे आणि लोकांचे मृत्यूचे भय दूर करणारे आहेत. त्यानंतर सूर्य इत्यादी 7 ग्रहांना जे प्राण्यांच्या सुखदुःखाचे कारण आहेत, भगवान शिवाने या 7 वारांचे स्वामी नियुक्त केले. ते सर्व ग्रह नक्षत्रांचे ज्योतिर्मय मंडळात प्रतिष्ठित आहेत. शिवाच्या वाराचे म्हणजेच रविवारचे स्वामी सूर्य आहेत. शक्तीच्या वाराचे सोमवारचे स्वामी सोम म्हणजे चंद्र आहेत. कुमाराच्या वाराचे म्हणजेच मंगळवारचे स्वामी मंगळ आहेत. विष्णूच्या वाराचे म्हणजेच बुधवारचे स्वामी बुध आहेत. तसेच ब्रह्माजींच्या वाराचे म्हणजेच गुरुवारचे स्वामी बृहस्पती आहेत. इंद्राच्या वाराचे म्हणजेच शुक्रवारचे स्वामी शुक्र आणि यमाच्या वाराचे म्हणजे शनिवारचे स्वामी शनैश्चर आहेत. आपल्या वारांमध्ये केलेल्या त्या देवतांच्या पूजेचे फळ खालीलप्रमाणे मिळते. सूर्य आरोग्य देणारे आणि चंद्र संपत्तीचे दाते आहेत. मंगळ व्याधींचे निवारण करतात. बुध बुद्धी देतात. बृहस्पती आयुष्य वाढवतात. शुक्र भोग प्रदान करतात आणि शनी अकाली मृत्यूचे निवारण करतात. इतर देवतांची पूजा ही सर्व फलदाते भगवान शिवच आहेत. देवतांच्या प्रसन्नतेसाठी पूजेची 5 प्रकारची पद्धत सांगितली आहे. देवतांच्या मंत्राचा जप, त्यांच्यासाठी होम करणे, दान करणे, तसेच तप करणे, कोणत्याही वेदीवर, प्रतिमेत, अग्नीत किंवा ब्राह्मणाच्या शरीरात आराध्य देवतेची भावना करून 16 उपचारांनी त्यांची पूजा आराधना करणे. या पूजेमध्ये उत्तरोत्तर आधार श्रेष्ठ आहेत. दोन्ही डोळे व डोक्याचे रोग तसेच कुष्ठरोगाच्या शांतीसाठी भगवान सूर्याची पूजा करून ब्राह्मणांना भोजन घालावे. 1 दिवस, 1 महिना, 1 वर्ष किंवा 3 वर्षांपर्यंत सातत्याने अशी साधना करावी. याने तीव्र प्रारब्धाचा नाश होऊन रोग व म्हातारपण दूर होते. रविवार सूर्यासाठी आणि इतर देवतांसाठी ब्राह्मणांना विशिष्ट वस्तू अर्पण कराव्यात. यामुळे विशेष पापे शांत होतात. सोमवार विद्वानाने समृद्धीच्या प्राप्तीसाठी लक्ष्मी इत्यादींची पूजा करावी आणि सस्त्रीक म्हणजे पत्नीसह ब्राह्मणाला तुपाने युक्त अन्नाचे भोजन घालावे. मंगळवार रोगांच्या शांतीसाठी काली इत्यादींची पूजा करावी आणि मूग, उडीद आणि तुरीच्या डाळीने युक्त अन्न ब्राह्मणांना द्यावे. बुधवार दध्यान्न म्हणजे दही भातने भगवान विष्णूचे पूजन करावे. याने पुत्र, मित्र आणि कळत्रादींची पुष्टी होते. गुरुवार दीर्घ आयुष्यासाठी वस्त्र, यज्ञोपवीत आणि दूध तूप मिश्रित अन्नाने देवांची यजन पूजन करावे. शुक्रवार भोगांच्या प्राप्तीसाठी एकाग्र चित्त होऊन देवतांचे पूजन करावे आणि ब्राह्मणांच्या तृप्तीसाठी षड्रसयुक्त अन्न द्यावे. स्त्रियांच्या अखंड सौभाग्यासाठी सुंदर वस्त्रे इत्यादींचे विधान आहे. शनिवार अपमृत्यूचे निवारण करणाऱ्या शनिवारी रुद्र इत्यादींची पूजा करावी. तिळाने होम, दानाने देवतांना संतुष्ट करून ब्राह्मणांना तीळ मिश्रित अन्न द्यावे. यामुळे आरोग्य लाभते. देवतांच्या नित्य विशेष स्नान, दान, जप, होम आणि ब्राह्मण तर्पणाने तसेच सूर्य इत्यादी वारांमध्ये विशेष तिथी आणि नक्षत्रांचा योग आल्यास पूजन केल्याने भगवान शिव त्या देवतांच्या रूपात पूजित होऊन भक्तांना सर्व आरोग्य व समृद्धी प्रदान करतात. देश, काल, पात्र, द्रव्य, श्रद्धा आणि लोकांच्या इच्छेनुसार महादेवाची आराधना करणाऱ्या लोकांना ते आरोग्य आणि अभय फळ देतात. शुभ कर्मांच्या शेवटी आणि जन्म नक्षत्राच्या वेळी गृहस्थाने आपल्या घरात आरोग्यादी समृद्धीसाठी सूर्य इत्यादी ग्रहांची पूजा करावी. निर्धन मनुष्याने तपस्या,
द्वारे आणि धनी मनुष्याने धनाद्वारे देवांची आराधना करावी. जो वारंवार या धर्माचे अनुष्ठान करतो तो विविध पुण्य लोकांचे भोग भोगून पुन्हा या पृथ्वीवर जन्म घेतो. धनी पुरुषाने मार्गात सावलीची व्यवस्था करावी. विहिरी, तलाव आणि तळी बांधावीत. वेदशास्त्रांच्या अभ्यासासाठी पाठशाळांची निर्मिती करावी. काळाच्या क्रमाने अंतःकरण शुद्ध होऊन ज्ञानाची सिद्धी होते. जो या अध्यायाचे श्रवण करतो किंवा दुसऱ्यांना ऐकवतो त्याला देवयज्ञाचे फळ प्राप्त होते. अध्याय 14 समाप्त. आठवड्याचा प्रत्येक दिवस हा केवळ कॅलेंडरचा भाग नाही, तर तो एका विशिष्ट देवतेचा कृपेचा मार्ग आहे. वारांनुसार पूजा आणि योग्य आचरण ठेवून आपणही आपल्या आयुष्यात आरोग्य, समृद्धी आणि शांती मिळवू शकतो. चला तर मग शिवपुराणाचा हा संदेश आपल्या दैनंदिन आयुष्यात उतरवूया. तुम्हाला शिवपुराणातील ही माहिती कशी वाटली? कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. अशाच नवनवीन आध्यात्मिक आणि पौराणिक माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पुण्यक्षेत्रांचे महत्त्व समजेल. तसेच अध्यात्माविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. हर हर महादेव.